महत्वाचं यामध्ये सगळे जे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत किंवा इंडेक्स आहेत, निर्देशांक आहेत, तर ते महत्वाचे पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट मध्ये आपण त्याला ऍडिशन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचा आहे हा टेबलच एकदा तुम्हाला हा टेबल आता भरावा लागणार आहे इथं. तर महत्वाचं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट HDR. HDR मध्ये वेगवेगळे इंडेक्स असतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स झाला, त्याच्यामध्ये IHDI झाला, GI झाला, GDI झाला, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स झाला. हे खूप महत्वाचे. तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये प्रामुख्याने 5 अहवाल आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून ऍडिशन झालेले आहेत बरेचसे. तर 1990 ला सुरू झाली, 2010 मध्ये IHDI आला, 2010 मध्येच परत GI आला, जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स. पण तो 1995च्या 2 इंडेक्सला रिप्लेस करून आलेला आहे. पुढे आपण बघूया. आणि MPI आलाय, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी, हा 2010 मध्ये आलाय. अगेन तो 1997च्या रिपोर्टला किंवा इंडेक्सला रिप्लेस करून आलेला आहे. आणि जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा 2014 मध्ये आणलेला आहे. तर ह्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा, इथं प्रश्न आपल्याला येतो. आता महत्वाचं की मानव विकास निर्देशांक विकसित कोणी केलाय? अमर्त्य सेन, महबूब उल हक, गुस्ताव रॅनिश आणि लॉर्ड मेघनाथ देसाई यांच्या एकत्रित सहकार्याने हा विकसित झालेला आहे. याच्यामध्ये डिरेक्टली यायचंय. बघा आता प्रत्येक इंडेक्स मध्ये काय असतं, त्याचे डायमेन्शन आणि त्याचे इंडिकेटर. म्हणजे कुठलाही डायमेन्शन हा नक्की एक्सप्लेन कसा करायचा किंवा तो कन्सिडर कसा करायचा याला एक्सप्लेन करणारा त्याचा असतो इंडिकेटर. म्हणजे फक्त आपण डायमेन्शन मध्ये शिक्षण म्हणलं, पण शिक्षणात काय घेणार आहेत नक्की? बालकांचं शिक्षण, प्रौढांचं शिक्षण, नक्की कोणाचं शिक्षण किंवा आरोग्य, फक्त आरोग्य म्हणून चालणार आहे का? आरोग्य म्हणून नक्की कोणाचं, कसं काय, पोषण वगैरे कसं? तर याला आपण इंडिकेटर म्हणत असतो. तर बघा आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जर आपण बघितलं, HDI मध्ये जर आपण बघितलं, तर प्रामुख्याने आपल्याला 3 डायमेन्शन बघायला मिळतात आणि 4 इंडिकेटर आहेत. त्या 3 डायमेन्शनला एक्सप्लेन करणारे. इथं आपल्याला डायरेक्टली प्रश्न येतो, डायमेन्शन कोणते आहेत, इंडिकेटर कोणते आहेत. यामध्ये प्रामुख्याने शॉर्टकट मध्ये म्हणलं तर डायरेक्टली हेल्थ आहे, त्याच्यामध्ये एज्युकेशन आहे आणि त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे. असे आपल्याला 3 डायमेन्शन बघायला मिळतात. मग हेल्थ जे आहे, दीर्घ आरोग्यमय जीवन जे आहे, तर ते जीवन कसं काउंट केलं जातं, तर एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते, तर त्यांचं जन्मवेळचं एक्सपेक्टेड लाईफ किती आहे? एक्सपेक्टेड लाईफ किती आहे? असं विचारात घेतलं जातं. तर याच्यामध्ये हे 25 आणि 75 हे काही महत्वाचं नाहीये. ते कट करा. ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे ते. तर जन्माच्या वेळेचं एक्सपेक्टेड लाईफ किती याच्यावरून लोकांचं राहणीमान सॉरी लोकांचं जे काही डेव्हलपमेंट आहे तर ती कन्सिडर केली जाईल. त्याच्याबरोबर एज्युकेशन किंवा आयोग बऱ्याच वेळा शब्द इथं फिरवून देते. ज्ञान, नॉलेज असा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो. दोन्ही पण अर्थाने घ्या. तर साधारणतः 25 प्लस जे ज्यांचं वय झालंय असे प्रौढ जे लोक आहेत, तर त्यांचं ऍव्हरेज शालेय शिक्षण किती झालेलं आहे, ते काउंट केलं जाईल. त्याचबरोबर 18 पेक्षा जास्त 18 पेक्षा कमी वय असणारे जे काही बालक आहेत, तर त्यांचं साधारणतः एक्सपेक्टेड जे शाळेचं वर्ष जे आहे, तर ते किती आहे? तर हे जर एकदा काउंट केलं, तर याच्यावरून मानवाचा विकास किती झालेला आहे, हे मोजता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड किंवा डिसेंट स्टँडर्ड लिव्हिंग जे आहे किंवा चांगलं राहणीमान जे म्हणतो, तर ते लोकांचं कसं काउंट केलं जाईल? तर पर कॅपिटा GNI, कारण GNIच येणार आहे, GDP नाही येणार आहे. आयोगाने चुकून तिथं GDP दिलं होतं. कारण GDP मध्ये इतर देशाचे लोक येतील ना, पण GNI मध्ये लोक फक्त राष्ट्रीय म्हणजे जे नागरिक आहेत देशाचे तर तेच येणार आहेत. पर कॅपिटा GNI किती आहे आणि तो कसा मोजला जातो? क्रय शक्तीवर आधारित किंवा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. म्हणजे एखादी गोष्ट विकत घेण्याची जी काही क्षमता आहे, तर त्या क्षमतेवर आधारितच आपल्याकडे राहणीमान किंवा GNI मोजला जातो. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. डायमेन्शन आणि इंडिकेटर वरती प्रश्न आयोगाने विचारलेत बऱ्याच वेळा आणि पुन्हा पुन्हा प्रश्न तिथं येऊ शकतात. ठीक आहे. यानंतर आपल्याला प्रामुख्याने जर बघितलं तर इथं याच्यामध्ये HDIची डायरेक्ट रिसेंटची आकडेवारी आपण बघूया. रिसेंटच्या आकडेवारीमध्ये म्हणलं तर 2023-24 मध्ये आपला रँक 134 होता. रँक लक्षात ठेवा. आणि आत्ताचा जो 25चा रिपोर्ट आलाय तर हा खूप महत्वाचा आहे. इथं प्रश्न आपल्याला येईल. तर 25च्या रिपोर्टनुसार आपला रँक किती आहे? तर 130वा आहे 193 देशापैकी. 130वा रँक मध्ये बांगलादेश सुद्धा आहे. बांगलादेशचा सुद्धा रँक 130च आहे. हे लक्षात घ्या. आता थीम जर बघितली तर या 2025च्या रिपोर्टची, तर थीम आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये नक्की काय आहे मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज, हे महत्वाचे. मग आपलं पर कॅपिटा GNI किती आहे भारताचा बघितलं तर $9,046 एवढा आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर आपला HDI स्कोर किती? 0.685. इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि कंट्रीज मध्ये जर बघितलं तर टॉपच्या कंट्रीज वगैरे कुठल्या आहेत,
त्याच्यामध्ये टॉपच्या कंट्रीजमध्ये बघितलं आइसलँड आहे, नॉर्वे, स्वित्झर्लंड आहे, डेन्मार्क आणि जर्मनी. तर या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, की इथं आपल्याला रँकिंग विचारलं जाईल आणि त्याच्यामध्ये भारताचं रँकिंग 130 नंबर आहे. 130 म्हणजे 134 वरून आपण 130 ला आलेलो आहोत. हे महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राचा एचडीआय हे ज्या जुनी आकडेवारी आता सध्या सेपरेट भारताचा वेगळा, महाराष्ट्राचा वेगळा असं काही मोजलं जात नाही. त्यामुळे ही आकडेवारी नाही केली तरी चालेल. ती वाटलीस तर नंतर वाचून घ्यायची सुरुवात कधी झाली वगैरे वगैरे. तर ती तेवढं प्रायोरिटीमध्ये नाहीये त्याच्यामध्ये. यानंतर आपण जर बघितलं पुढे, याच्यामध्ये जर पुढे बघितलं तर महत्वाचं आहे GII आणि ज्याच्यावर आता प्रश्नामध्ये थोडीशी संदिग्धता निर्माण झाली होती. तो प्रश्न थोडा डाऊटफुल झाला होता. तर एक लक्षात घ्या 1995 ला आपल्याकडे GDI आणि GEM दोन होते. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. तर हे दोन इंडेक्स होते 95 पासून मोजत होतो आपण. पण 95 चे हे दोन इंडेक्सला 2010 मध्ये आपण काय केलं रिप्लेस केलं. रिप्लेस करून 2010 मध्ये कोण आणला? GI आणला, लिंग असमानता इंडेक्स किंवा जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स आपण त्याला म्हणतो. आता मग याचे डायमेन्शन्स काय आहेत? तर 3 डायमेन्शन आहेत आणि याच्यामधले 5 त्याचे इंडिकेटर आपल्याला बघायला मिळतं. मग हे 3 डायमेन्शन कुठले आहेत? अगेन याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये म्हणलं तर हेल्थ आहे. त्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट आहे आणि त्याच्यानंतर आहे त्याचं लेबर मार्केट आहे. मग यामध्ये जेंडरच्या संदर्भात आहे म्हणजेच काय? पुरुषांची महिलांच्या तुलनेने इथं गोष्टी कन्सिडर केल्या जाणार आहेत. मग यामध्ये बघा जनन आरोग्य, हेल्थ म्हणजेच काय? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कोणाची? महिलांची प्रामुख्याने. म्हणजे महिलांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय? तर याच्यामध्ये माता मृत्यू दर आणि अडोल्सन फर्टिलिटी रेट हा नक्की किती आहे? माता मृत्यू दर किती आणि अडोल्सन फर्टिलिटी रेट किती? तर यावरून लिंग असमानता आपल्याला बघता येऊ शकते. त्याचबरोबर सबलीकरण. मग सबलीकरण काय? संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व किती? माध्यमिक शिक्षणातलं महिलांचं प्रतिनिधित्व किती किंवा त्यांचं प्रमाण किती आहे? हे याच्या अंतर्गत बघितलं जाईल आणि लेबर मार्केट म्हणजेच एक प्रकारे श्रम बाजारात महिला किती कार्यकारी गटामध्ये समाविष्ट आहेत किंवा किती महिलांना जॉब्स वगैरे आहेत हे बघितलं स्त्री पुरुष यांचा समावेश याच्यामध्ये पाहिला जाऊ शकतो. तर हे आपल्याला 3 डायमेन्शन आणि 5 इंडिकेटर महत्वाचे. तर हा जेंडर इनइक्वेलिटी संदर्भातला आहे. तर आपल्याला इथं प्रश्न येईल आणि करंटचा एक प्रश्न आहे. HDR 25 च्या रिपोर्टनुसार म्हणजे HDR 25 नुसार आपल्याला भारताचा रँक हा 102 आहे. HDR जरी 25 असेल तर त्याच्यावर आकडेवारी 2023 चीच आहे. पण आपल्याला HDR 25 च्या रेफरन्सने प्रश्न येऊ शकतो. 102 आपला रँक आहे. लिंग असमानता निर्देशांकामध्ये प्रश्न इथं येऊ शकतो. आधी रँक आपला 123 होता 2019-20 मध्ये. तर त्या इथं मात्र आपला 102वा रँक आहे तो. ठीक आहे. तर आपल्याला हे रिसेंटची जी आकडेवारी आहे तर रिसेंटची आकडेवारी फक्त आपल्याला प्रायोरिटी लक्षात ठेवायची आहे. जुनी आकडेवारी आता कधी कधी आयोग आपल्याला जुनं पण कधी विचारू शकतं पण इथं एवढं मात्र महत्वाचं आहे. तर हा झाला लिंग असमानता निर्देशांक. पुढचा बघा MPI मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे त्याला आपण बहुआयामी म्हणतो. बहुआयामी म्हणजे काय? वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत त्याला की कुठल्या कुठल्या डायमेन्शन मध्ये कोण कसं पुअर आहे त्याला पॉवर्टी इंडेक्स म्हणतो. आता एक लक्षात घ्या इथे अगेन की UNDP आणि OPHI द्वारे हा पब्लिश केला जातो यांच्या इनिशिएटिव्हने. 1997 ला काय होतं की आपल्याकडे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणला होता. HPI आपण त्याला म्हणतो. या HPI ला 97 ला सुरुवात केली आणि 2010 मध्ये त्याला रिप्लेस करून आपण मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आणला. प्रश्न आपल्याला इथं आयोग विचारते की कोणता इंडेक्स कधी आला? तर वर्षांचा रेफरन्स आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता बघा ह्या मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स मध्ये सुद्धा कसं आहे की 3 डायमेन्शन आहेत आणि त्याचे 10 इंडिकेटर आहेत. 3 डायमेन्शन कुठले? रफली आरोग्य, शिक्षण आहे, राहणीमान आहे. तुम्ही जर हे 3 डायमेन्शन कम्पेअर केले कोणासोबत तर तुम्ही HDI सोबत जर कम्पेअर केले तर सेम आहे. आरोग्य, शिक्षण आहे आणि राहणीमान आहे. पण त्याचे इंडिकेटर्स मात्र वेगवेगळे. सेम दोन्हीकडे पण इंडिकेटर्स आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. तर त्यामुळे डायमेन्शन जरी दोन्हींचे सेम असले HDI चे आणि MPI चे तर इंडिकेटर मात्र वेगवेगळे आहेत. तर बघा आता आरोग्य जर लोकांमधलं आरोग्य आपण जर म्हणलं तर ते लोक पुअर कसे आहेत? लोकांचं पोषणाच्या सुविधा नाहीत लोकांना किंवा बालमृत्यू होत आहेत किंवा शाळेचे शिक्षणाचे वर्ष कमी असणं किंवा राहणीमान चांगलं नसणं याच्यावरून दारिद्र्य मोजता येतं आणि मल्टी डायमेन्शन म्हणजेच काय? मल्टिपल हे फॅक्टर जे आहे तर याच्यामध्ये कमी असणं होय. तर त्याचं पर्सेंटेज वाला घटक आहे तो आपण पुढे बघूया. तर यामध्ये महत्वाचं काय? तर आरोग्यामध्ये पोषण आणि बालमृत्यू इथं चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट CMR खूप महत्वाचा आहे.
आणि शाळेमध्ये किंवा शिक्षणामध्ये जर आपण विचार केला तर शालेय वर्ष जे आहे आणि शाळेमधले जो प्रेझेन्सी आहे, उपस्थिती आहे, तर हा घटक याच्यात विचारात घेतला जातो. त्याचबरोबर महत्वाचं काय आहे, राहणीमान. आता ह्या राहणीमानामध्ये 6 घटक खूप महत्वाचे आहेत. एक आहे इंधन, दुसरा आहे स्वच्छता. इंधन म्हणजेच काय, थोडक्यात कुकिंग फ्युल आहे का लोकांकडे, थोडक्यात लोकांकडे एलपीजी आहे किंवा नाहीये. स्वच्छता, लोकांकडे टॉयलेट्स आहेत किंवा नाही. पेयजल, स्वच्छ पाणी मिळतंय का, वीज आहे का घरामध्ये, किंवा एक प्रकारे घर आहेत का लोकांना, लोकांची मालमत्ता आहे का. तर ह्या गोष्टी असतील किंवा नसतील, म्हणजे एक प्रकारे आपण दारिद्र्यामध्ये काय म्हणतो, अन्न वस्त्र तरी बेसिक असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर इतर गोष्टी. मग ह्या जर गोष्टी नसतील तर याला मल्टी डायमेन्शनल पुअर म्हणतो. म्हणजे ह्या ओव्हरऑल मध्ये प्रत्येकाला काय केलेलं आहे, की 1/3 वाटा दिलेला आहे. आणि 1/3 वाटा प्रत्येकाच्या ह्याच्यात जर ओव्हरऑल मध्ये 1/3 जरी काही कमी असेल तर मल्टी डायमेन्शनली पुअर एखादा व्यक्ती होऊ शकतो किंवा एखादी फॅमिली होऊ शकते. म्हणूनच याचं पर्सेंटेज लक्षात ठेवा. 0 ते 100% याचं पर्सेंटेज राहतं. आणि हे 0% म्हणजे एक प्रकारे दारिद्र्य कसलंच नसणे. आणि 0% हळूहळू पुढे जाणे म्हणजे जास्त दारिद्र्य असणे होय. मग जसं बघा, 20% ते 33% मध्ये जर दारिद्र्य असेल कोणी, त्या रेंजमध्ये कोणी जात असेल, तर त्यांना एक प्रकारे वल्नरेबल घटक म्हणतो आपण. असुरक्षित असतात ते. कारण का त्यांची सुरक्षा एक प्रकारे त्यांना तेवढी नसते. सुरक्षा म्हणजेच काय, अगेन, की कुठलेतरी घटक त्यांच्यात कमतरता असते. म्हणजे कोणाला घराची इश्यू असेल, कोणाला लाईटचा इश्यू असेल, कोणाला पाण्याचा इश्यू असेल किंवा कोणाला शिक्षणाचा इश्यू असेल, कोणाचा पोषणाचा असेल. तर हा असुरक्षित घटक असतो, की तो केव्हा पण मल्टी डायमेन्शनली पुअर होऊ शकतो. म्हणून मल्टी डायमेन्शनल पुअर कोणाला म्हणायचं? ज्यांचा हे जे वरच्या घटकावरून आपण मोजमाप केलं तर 33.33% पेक्षा जास्त दारिद्र्य भरलं, की त्यांना आपण बहुआयामी गरीब म्हणतो. ते बहुआयामी गरीब कोणाला म्हणायचं? 33.33% पेक्षा पुढे जो घटक जाईल, जे घर फॅमिली जातील, त्यांना मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणणार आहे. आणि 50% पेक्षा जास्त जर गेलं तर त्यांना आपण तीव्र प्रकारचं बहुआयामी गरिबी म्हणू शकतो. तर हे लक्षात ठेवा. 3 डायमेन्शन, 10 इंडिकेटर. आता 2020च्या रिपोर्टनुसार एमपीआयच्या भारताचा 67वा रँक होता फक्त 107 पैकी. आणि 22च्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर भारतामध्ये जवळपास 2005-6 ते 19-21 या कालावधीमध्ये, म्हणजे जवळपास आपण म्हणूया की या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 41.5 किंवा 41,50,00,000 लोक एक प्रकारे याच्यामधून गरिबीमधून बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे आपल्याला एकंदरीत लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण एक रिपोर्ट बघूया. या रिपोर्टमध्ये हा जो तुम्हाला इथे पॅराग्राफ दिलाय तर हा विशेष आवश्यकता नाहीये. कारण त्याचं एक जर तुम्हाला थोडे क्रक्स सांगायचं तर आपल्याकडे मल्टी डायमेन्शन पॉवर्टी ही जागतिक लेव्हलला जी मोजली जाते, तर त्याच्यासाठी प्रामुख्याने जी काही मेथोडॉलॉजी वापरली तर त्याला एएफ मेथोडॉलॉजी म्हटलं जातं. अल-कायर आणि फोस्टर या अर्थतज्ञांनी डेव्हलप केलेली मेथोडॉलॉजी वापरली जाते. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कोण किती डायमेन्शन मध्ये गरीब आहे आणि कोण किती ह्याच्यामध्ये कोणाचं डेप्रिव्हेशन कसं आहे, हे एक प्रकारे याच्यामध्ये मोजलं जातं. आता बघा, जागतिक लेव्हलचं हे एमपीआय आपण बघितलं. जागतिक लेव्हलची मल्टी डायमेन्शन पॉवर्टी आपण बघतोय. पण आपल्याला महत्वाचं काय अजून, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स मोजली जाते. कोणाद्वारे मोजली जाते? नीती आयोगाद्वारे मोजली जाते. त्यामुळे डायरेक्टली आपण काय करूया, की जागतिक लेव्हलचा आपल्या भारतामधला डिफरन्स बघूया. तर इथं तुम्हाला हा जो टेबल दिलेला आहे, तर इथं हा भारतामधला एमपीआय आहे. भारताचा किंवा नीती आयोगाचा एमपीआय आहे. याच्यामध्ये डायमेन्शन सेम आहेत. इंडिकेटर सुद्धा सेम आहेत. फक्त ऍडिशन 2 इंडिकेटरचे आहे. तेवढंच लक्षात ठेवा. आरोग्यामध्ये माता मृत्यू दर एमएमआर ऍड केलेला आहे. एमएमआर. आणि राहणीमानामध्ये बँक अकाउंट ऍड केलेले, एवढाच फक्त फरक आहे. एमएमआर हे आरोग्यामध्ये ऍड केलेले आणि राहणीमानामध्ये बँक खाते. म्हणजे भारताच्या बाबतीतलं जर आपण बघितलं तर 3 डायमेन्शन आहेत आणि 12 इंडिकेटर आहेत. एवढंच फक्त फरक आहे. बाकी सगळं सेम आहे. कारण का आंतरराष्ट्रीय लेवलवरून आपण इन्फ्लुएन्स होऊन किंवा त्याच्यावरून आपण रेफरन्स घेऊन आपल्या देशामध्ये आपला एमपीआय बनवलेला आहे. आता बघा, भारताच्या बाबतीतलं जर बघितलं, आता लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी काही आकडेवारी आली होती. आणि ह्या आकडेवारीमध्ये असं दाखवण्यात आलं होतं, की बघा, एनडीए गव्हर्नमेंटमध्ये किंवा मोदी सरकारच्या काळामध्ये किती दारिद्र्य लोकांचं मल्टी डायमेन्शन दारिद्र्य कमी झाले वगैरे वगैरे. आणि तो रिपोर्ट आधी आला होता. तर नीती आयोगाचे सदस्य आहेत रमेश चांद. तर यांनी एक मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इन इंडिया 2005-6 असा एक रिपोर्ट आणला होता. आणि हा रिपोर्ट एक प्रकारे युएनडीपी, ओपीएचआय
नीती आयोग वगैरे यांनी एकत्रित म्हणजे यांच्या संयुक्त विद्यमानाने तो पब्लिश केलेला होता. आता याच्यामध्ये डिरेक्टली आपल्याला काही मोजक्याच फॅक्ट बघायच्या. तुम्हाला हा टेबलमध्ये बराचसा डेटा दिसेल. कन्फ्यूज जास्त व्हायचं नाही. मोजक्या डेटावरती आपण फोकस करूया. त्या रिसर्च पेपरमधलेच आपण टेबल घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर पॉवर्टी एस्टिमेट की शेवटच्या 9 वर्षाचा जर विचार केला, म्हणजे 2013-14 पासून ते 22-23 म्हणजे मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये जर विचार केला, तर हेड काउंट रेशो जो आहे, म्हणजे प्रति मानसी पर्सेंटेज म्हणजे प्रत्येक पर्सनचा जर एकत्रित विचार केला पर पर्सन, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2005-6 ला 40% एमपीआय होतं, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी होती. त्याच्यामध्ये 15-16 ती 14% आली आणि आता 19-21 चा जर विचार केला तर ती फक्त 7.8% वरती आलेलं आहे. आणि भारताच्या बाबतीत ती 55% होती. 24.85 15-16 ला होती आणि आता ती फक्त 15% वरती आलेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे किती लोक दारिद्र्यामधून बाहेर आले किंवा किती लोक मल्टी डायमेन्शन पॉवर्टी मधून बाहेर आले या 9 वर्षामध्ये, तर 24.82 कोटी लोक याच्यामधून बाहेर आलेले बघायला मिळतात. आणि हा रेफरन्स आपल्याला या रिसर्च पेपरनुसार आहे. प्रश्न जर आपल्याला आला समजा की या मागच्या 9 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये किती कोटी लोक मल्टी डायमेन्शन पॉवर्टी मधून बाहेर आले किंवा नीती आयोगाच्या या रिसर्च पेपरनुसार काय झालेलं आहे, असा फक्त एखादा क्वेश्चन आला तर तेवढा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि याच्यात पण एक रेफरन्स असा आलाय, जर आपण बघितलं की काही राज्यांमध्ये हा खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो. कुठे? यूपी असेल, बिहार असेल किंवा एमपी असेल किंवा राजस्थान या राज्यांमध्ये जास्त पॉप्युलेशन हे एमपीआय मधून बाहेर आलेलं बघायला मिळतं. ते डिक्लाइन झालेलं बघायला मिळतं. कारण का त्या राज्यांमध्ये मल्टी डायमेन्शन पॉवर्टी जास्त. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी बेसिकली काय की वेगवेगळ्या घटकांमध्ये दारिद्र्य असतं. आणि साधं दारिद्र्य म्हणजे काय की तुमच्याकडे बेसिक गोष्टीच नसतं. अन्न, वस्त्र, निवाराच नसणं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. तर हा झाला एमपीआय मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. पुढचा आहे बघा जीडीआय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. तर जीडीआय लिंग आधारित विकास निर्देशांक आहे. पण हा कसा मोजला जातो? केव्हापासून आलेला आहे? 2014 पासून. ऍक्च्युली काय आहे ना, की जो आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजतो, मानव विकास निर्देशांक, तर त्याचाच एक प्रकारे तो महिला आणि पुरुषांच्या तुलनेत मोजलेला इंडेक्स आहे. म्हणून त्याला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हटलं जातं. आता आयोगाने मात्र प्रश्न विचारताना काहीतरी आपल्याला वेगळंच विचारलं होतं. तर इथं मात्र तो फरक आहे. ठीक आहे? लक्षात येईल. आणि याच्यामध्ये मग बाकीची काय आकडेवारी विशेष नाही. पुढे बघा, एक तुम्हाला दिलं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ऍक्च्युअली ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997 चा आहे आणि याला रिप्लेस करून 2010 मध्येच आपण काय आणलेलं आहे? मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आणलेला आहे. तर इथे एचपीआयचं तुम्हाला थोडं डिटेल दिले, ते विशेष करण्याची आवश्यकता नाही, कारण का त्याच्यात सुद्धा एचपीआय 1 आणि एचपीआय 2 दिलेले आहे. त्यात पण जमलं तर फक्त दीर्घ आयुष्य, ज्ञान, सुयोग्य राहणीमान एवढे टायटल फक्त बघा. वायसीएमई मध्ये हे कंटेंट दिलं होतं आणि मेन्ससाठी म्हणून आपण हा थोडासा पार्ट घेतला होता, कारण का मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे. तुम्हाला कंबाईनच्या मुख्यसाठी याचा फायदा होईल. कंबाईनच्या मुख्यमध्ये तुम्हाला हे थोडं वाचेल, पण प्रिलिमला एचपीआय डिटेलमध्ये काय आहे हे विचारलं जाणार नाहीये. तर त्यामुळे तो इथं पार्ट आपण स्किप करत आहोत. का? एक पुढचा इंडेक्स महत्वाचा आहे, तो कुठला आहे? तर एक डेफिनेशन आधी बघू. जेंडर गॅप. आता जेंडर गॅप म्हणजे काय बेसिकली? तर वेगवेगळ्या सोशल असेल, पॉलिटिकल असेल किंवा इंटेलेक्च्युअल, कल्चरल आस्पेक्ट्स मध्ये महिला आणि पुरुषांमधली असणारी तफावत. सोशली रिप्रेझेंटेशन असणं किंवा एक प्रकारे इकॉनॉमिकल पार्टिसिपेशन असणं, इकॉनॉमिक एक प्रकारे ओनरशिप वगैरे असणं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही महिला आणि पुरुषांमध्ये तफावत आहे, तर त्याला आपण जेंडर गॅप म्हणतो. मग या जेंडर गॅपलाच धरून आपल्याकडे जेंडर गॅप इंडेक्स मोजला जातो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे, WEF. तर यांच्याद्वारे जेंडर ग्लोबल जेंडर गॅप हा इंडेक्स काढला जातो दरवर्षी. त्याच्यानुसार जर भारताचं रँकिंग रिसेंटचं बघितलं 25 मध्ये, तर 131 आपला रँक आहे 148 देशापैकी. जेंडर गॅप मध्ये आपण खूप मागे आहोत किंवा आपला तो एक प्रकारे जेंडर गॅप आपल्याकडे खूप जास्त आहे. आणि याचे डायमेन्शन्स कुठले जेंडर गॅपचे? तर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, एज्युकेशनल अटेनमेंट किंवा हेल्थ आणि सर्व्हाइव्ह किंवा पॉलिटिकल एम्पॉवरमेंट कशी आहे, याच्यामध्ये हे कंपॅरिझन केलं जातं. आता बघा, 1995 चे आपण 2 इंडेक्स बघितले होते. कुठला? जीडीआय आणि जीईएम. तर यालाच रिप्लेस करून आपल्याकडे 2010 मध्ये काय आलेलं आहे? तर जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स आपण वरती बघितलं. तर याच्यातला हा जो जीईएम आहे, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आहे. तर याचंच एक थोडंसं इथं आपण एक्सप्लेनेशन जस्ट बघूया.
तर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर म्हणजे काय? तर महिला आणि पुरुषांच्या मध्ये संधीची एक प्रकारे असमानता. म्हणजे एक प्रकारे जेंडर एम्पॉवरमेंट बाबत असेल किंवा जेंडर गॅपमध्ये जे घटक आपण बघितले तर त्याच्या संदर्भाने आहे इथे. तर याच्यामध्ये सुद्धा काय इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, पॉलिटिकल पार्टिसिपेशन आणि एक प्रकारे इकॉनॉमिक सोर्सेस वरती कशाप्रकारे ओनरशिप आहे, याच्या अनुषंगाने इथं आपल्याला हे दिलेलं आहे. तर हे जेंडरच्या बाबतीतला घटक झाला. तर इथं आपलं हे इंडेक्सच्या बाबतीतलं संपलेलं आहे. एकदा आपण पॉवर्टीचं पुढे कंटिन्यू करूया. हे बॉक्स वगैरे आहेत, हे आपले स्टेट बोर्डमधले काही बॉक्स आपण घेतलेले आहेत. तर एक प्रामाणिक फीडबॅक तुमच्या साइडनं तुम्ही नक्कीच द्या. तुम्हाला पर्सनली द्यायचा असेल मेसेज तसा पर्सनली मेसेज करा. बऱ्याच जणांकडे मला टेलिग्राम आयडी असेल. तुम्हाला कुठल्याही इतर काही शंका असेल केव्हाही कधीही मेसेज करा. तुमच्या टेलिग्राम बॉक्समध्ये गेलं तर सर्च बॉक्समध्ये तुम्ही जर इकॉनॉमिक्स मेन्स असं जोडून जर सर्च केलं, तर तुम्हाला माझा आयडी इथं मिळेल. तिथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. ॲपमध्ये गेला तर किंवा प्ले स्टोअरवरती गेला तर तिथे तुम्हाला फीडबॅक देता येऊ शकतो. तुमचा रिव्ह्यू तुम्ही तिथं देऊ शकता किंवा ॲपमध्ये सुद्धा तुम्ही होम पेजला स्क्रोल केलं, तर तिथं सुद्धा तुम्हाला तुमचा फीडबॅक देता येऊ शकतो. आणि ओव्हरऑल लेक्चर हे कंटिन्यू करायचेत आणि तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये मॅक्सिमम मार्क आले पाहिजेत. अल्टिमेटली काय आपलं उद्दिष्ट आहे, की मार्क आलेच पाहिजे. सो आपण काय करूया, की 3च्या आसपास भेटूया. एक्झॅक्ट टाईमचं मी ॲपमध्ये स्ट्रीमिंग टाकेल. तर तुम्हाला तिथं कळून जाईल, की नक्की मग 3 वाजता आहे का 3, 5, 10 वगैरे जो काही टाईम असेल त्यानुसार आपल्याला घेता येऊ शकतो. सो लक्षात घ्या, की आपले 3 टॉपिक इथं 3 नाही तसं आपण 4 टॉपिक पण होणे इंडेक्सवाला टॉपिक पण आपला संपलाय.